8 चेंडू ज्यांना बॅटिंग करत असताना 27 धावा बनवल्या, अर्थात अशोक ठरलाय मॅचचा हिरो. अशोक या आपण कुशिवली टीमचा अशोक, कुशिवली टीमच्या अशोक या मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांची चांगली कामगिरी. त्यांना आंबीर दादांना विनंती करतो, चला आपल्या शुभास आपण इथे अशोकला देत आहोत या सामन्याची मॅन ऑफ द मॅच. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी लढत श्री गणेश सारमाळ त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय बळवंत नगर. आडवा बॅटनं लॉप करण्याचा प्रयत्न, शॉट फायनलला क्षेत्ररक्षक आलाय तिथे बॉल पर्यंत पोहोचला गेलाय. एक धावफलकावरती जोडली जाते आणि एका धावेच्या मदतीने 2 धावा धावफलकावरती श्री गणेश सारमाळ टीमचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर मित्रांनो मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. साहिल प्रतिष्ठान चषक पिंपलोली वाडी प्रीमियर लीग अगदी हा थरार आणि अगदी ज्या पद्धतीने या पहिल्या रात्रीला सुरुवात झाली, त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हा सामना जसा रंगत जाईल तसा मात्र मायक्रोफोनवरती आवाज देखील रंगत जाईल सोमनाथजी खाडे सरांचा. सारमाळ आणि बळवंत नगर या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आवाज आपण ऐकताय, निश्चितच जसा माईक सोडला तशी फॅनची लाईन लागली आहे मित्रांनो सेल्फीसाठी. योगेशजी वाघ सर, टेनिस क्रिकेटचा दमदार आवाज, टेनिस क्रिकेटचा लाडका आवाज या ठिकाणी पहिल्या दिवसापासून आपल्या सेवेला आहे. बळवंत नगर विपक्ष सारमाळ अशी मॅच मैदानावरती. षटक पहिलं, धावफलकावर आहेत 8 धावा. रणजित आणि दशरथ जोडी मैदानावरती खेळतायत. यावेळेस हा चेंडू निर्धाव चांगल्या टप्प्यावरती मारा करतायत. दर्शन या चेंडूवर पहा खेळतोय फटका, त्या ठिकाणी मिड ऑफ वरती फिल्डर आहे. चेंडूला पकडण्यामध्ये थोडीशी चूक आणि त्यानंतर दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. 2 धावा धावफलकावरती जोडतील. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 10 या धावसंख्येवरती. बिनबाद 10 धावा. षटक पहिलं संपलंय. 1 षटकाची समाप्ती. धावफलकावर 10 धावा. दिला सीमा रेषेच्या बाहेर. सारमाळ बँड रणजितच्या बॅटमध्ये चेंडू सीमा पार. षटकार फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर झेल, फलंदाज होतोय फेल. या ठिकाणी अप्रतिम झेल, फलंदाज बाद.
पहिला धक्का मिळाला या ठिकाणी सारमाळ या संघाला. फलंदाज बाद होतोय. निश्चितच एक षटकार ठोकला होता, त्यानंतर मात्र लगेच कमबॅक करत असताना गोलंदाजानं टिपलेला हा गडी फलंदाज बाद झालाय. रणजित तंबूच्या आश्रयाला आणि निश्चितच रणजितला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज दिलीप मैदानाच्या आतमध्ये. दर्शन आणि दिलीप ही जोडी मैदानावर खेळेल. गोलंदाजी करत असताना दशरथ पहिल्या चेंडूवर 6, त्यानंतर विकेट. हा चेंडू पहा सुंदर आहे, जास्त बाहेर वळण घेत, थोडासा जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा कॉल देत आहेत पंचांचा इशारा. एका धाबेची मदत येईल, स्कोर कार्ड पुढे सरकेल ते अजून एका धावेनं. दशरथ याचा पुढचा चेंडू येतोय. हा खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतोय. फिल्डर त्या ठिकाणी झेल टिपण्यासाठी प्रयत्न केले, मात्र जबरदस्त कमिटमेंट अडवतायत आणि या दरम्यान आपल्या संघासाठी 2 धावा सुद्धा वाचवल्या. सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी. 2 धावा येतील, धावफलकावर जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 2 धावांनी 19 या धावसंख्येवरती. दशरथ गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज दिलीप, त्याला साथ देत असताना दर्शन. ही जोडी मैदानावरती खेळतायत. दर्शन आणि दिलीप या 2 फलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी. हा चेंडू पुन्हा एकदा चेक केला जाईल. अप्रतिम दर्जाचा चेंडू सरळ विकेट किपरनं कलेक्ट केलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव. चांगला चेंडू येतोय. दशरथच्या माध्यमातून टाकलं जाणार हे दुसरं षटक. 4 चेंडू फेकलेत, 9 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेस करतोय समोरच्या दिशेला. फिल्डर त्या ठिकाणी अडवत असताना थोडीशी चूक. चेंडू जातोय कव्हर स्वीपरच्या दिशेनं. दुसरी धाव कंप्लीट. या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील, धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड 21 वरती जाऊन पोहोचेल. 21 धावा धावफलकावर, 1 गड्याच्या मोबदल्यात. या ठिकाणी फलंदाजी करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये सारमाळ. 5 षटकांची मॅच. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावफलकावरती 21 धावा. षटकातला पुढचा शेवटचा अंतिम निर्णायक चेंडू. गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला, मात्र अप्रतिम फटका. त्याहून चांगला दर्जाचा फटका. पॉइंटला बीट केलं. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. वरती जोडल्यात. एकंदरीत 1 गडी बाद, 25 धावा स्कोर कार्डवर. दिलीप आणि दर्शन जोडी मैदानात खेळतायत. षटक 3 ला या ठिकाणी सुरुवात होईल. गोलंदाज तयार होतोय. हितेश षटक क्रमांक 3 ची जबाबदारी हितेशच्या खांद्यावरती या ठिकाणी बळवंतनगर संघाच्या वतीनं 3रं षटक या ठिकाणी चालू करतोय हितेश. जबाबदारी गावाची सुद्धा खांद्यावरती आहे आणि या ठिकाणी संघाची जबाबदारी खांद्यावरती. बळवंतनगरचे विद्यमान उपसरपंच म्हणून कामगिरी पार पाडतायत. या ठिकाणी संघाचा गोलंदाज म्हणून कामगिरी पार पाडायची आहे. जबरदस्त अटॅकिंग या ठिकाणी फिल्डिंग तैनात केली जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती 25 धावा. बळवंतनगर संघासाठी हितेश गोलंदाजी मार्ग वरती. अनुभवी. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅट्समन साठी बाहेर काढतायत. सरळ विकेट किपरच्या हातात. निर्धाव. चांगली गोलंदाजी, दमदार गोलंदाजी या ठिकाणी पेश करतोय. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. हितेश गोलंदाजी करत असताना या चेंडूवर पहा पुन्हा एकदा जागेवर फलंदाजाला खेळवून ठेवतोय. निश्चितच स्विच हिट अटेम्प्ट होता, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला नाही. फलंदाजाला बरोबर फॉलो करतायत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पेश करत असताना हितेश. चांगला टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघतोय. हा चेंडू पुन्हा एकदा चेक केला जाईल. चेंडू चांगला होता, मात्र विकेट किपरला बीट करून सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 22 चा इशारा. 4.
दोन चेंडू चांगले आले होते, हा सुद्धा सुंदर चेंडू होता, गोलंदाजाची काही चूक नव्हती, मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी 29. हा चेंडू पुन्हा एकदा फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवतोय, सिंगल कंप्लीट होईल का? धोक्याची घंटा, अप्रतिम दर्जाचा थ्रो आणि या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. लागलेला मोठा धक्का सारमाळला. मॅच मैदानावरती गोलंदाजी करत असताना या ठिकाणी हितेश चांगल्या दर्जाची गोलंदाजी, 4 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च नाही, 4 धावा आल्या, त्यात सुद्धा 22च्या स्वरूपात आल्या. हा चेंडू पुन्हा एकदा मिस टायमिंग, मात्र बरोबर खाली क्षेत्र निवडलंय, फिल्टर दूरवर येत आहेत, काळजी घ्या, चेंडू सीमा पार. 4. काट्याची वाडी आणि मोरेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी सज्ज राहायचंय. टॉस केला जाईल या पुढील मॅच. यावेळेस फटका खेळलाय, चेंडू हवेत, फिल्डर येत आहे दूरवरनं, चांगलं जजमेंट, सुंदररित्या हा झेल टिपतायत, फलंदाज माघारी पाठवला जाईल, अप्रतिम झेल, फलंदाज फेल. तारमाळ संघ अडचणीत सापडलाय, फलंदाज बाद. मनोरंजन या ठिकाणी केलं जाते प्रेक्षक राजाचं. सर्व लाडक्या प्रेक्षक राजासाठी सुमधुर संगीत आपण ऐकताय. या ठिकाणी 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे, गोलंदाज बाद होतोय आणि दरम्यान आलेला हा वाईट बॉल अवांतरची खून करतायत. स्कोर कार्ड वरती एका धावेची मदत येईल, धावफलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद 34 धावा. सोमनाथ चांगली गोलंदाजी करतोय, यावेळेस फटका खेचलाय, दमदार स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग, रोहित द हिटमॅन ऑफ दिस आरमाळ, चेंडू भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर, बिग हिट, षटकार. पिचच्या बॅटमधून
सोमनाथ वरती हल्ला, यावेळी सुद्धा पुन्हा एकदा हवेत खेळलाय फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवर, लगेच उत्तर टीट फॉर टॅट, ठोसास ठोसा, फलंदाज माघारी. सोमनाथ, हा चेंडू सुंदर आहे, बॅट फिरवून अगोदर पायावरती आदळतोय, निश्चितच व्यवस्थित बॅट वरती आला नाही. एक सिंगल येईल, धावफलकावरती जोडतायत, एका धावेची मदत येईल धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर 41-41. वेळेची काळजी घ्या, बरोबर 16 मिनिटे आणि 30 सेकंद होत आहेत. षटक चालू आहे, हे चौथं, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू खेळलाय समोर, त्या ठिकाणी झेल टिपण्याची संधी आली, फिल्डरला बीट करून चेंडू जातोय त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं, थोडीशी तारांबळ. 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेसाठी धावले आणि यशस्वीरित्या ही तिसरी धाव सुद्धा कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येतील, धावफलकावर जोडल्या जातील, स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 44. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या चौथ्या षटकातील आणि 17.5 मिनिट या ठिकाणी संपन्न होत आहेत. बरोबर वेळेत खेळतायत मित्रांनो, अगदी अशाच पद्धतीने वेळ पाळणं गरजेचं. गोलंदाज तयार सोमनाथ, शेवटचा चेंडू, षटकाचा शेवट, यावेळेस आक्रमण चढवलंय आणि शेवट गोड केलाय. अक्षयच्या बॅट मध्ये चेंडू सीमा पार, खिलाडी षटकार. तास 50 धावा कंप्लीट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर दमदार बॅटिंग या ठिकाणी प्रस्तुत करतायत. स्कोर कार्ड वरती 50 धावा जोडल्यात सारमाळ संघानं. षटक क्रमांक 4 ला सांगता झाली आहे. 5व्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती गुरुनाथ तैनात केला जातोय. गुरुनाथच्या खांद्यावरती शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी या ठिकाणी बळवंत नगर संघासाठी हे शेवटचा अंतिम निर्णायक षटक. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राइक एंड वरती विशाल, शॉर्ट पिच, पॉवरफुल पुल करतोय, सरळ चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. विशालच्या बॅटमधून हा विशाल काय फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी गुरुनाथ वरती हल्ला चढवलाय. स्वागत झालं. त्यानंतर यावेळेस पुन्हा एकदा चुकीची दिशा, या चुकीला माफी नाही. विशाल ऑन फायर, ठोकलेला पाठोपाठचा दुसरा सारमाळ ब्रँड षटकार. करायचा आहे, पंचांचा इशारा. उंची चेक करायची आहे चेंडूची. इट्स अ फेअर डिलिव्हरी, सिक्सर आहे.
सलगचे 2 षटकार येत आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. चेंडू ज्या वेळेला मिडल झाला त्यावेळेला थोडासा लँड होत होता असं पंचांचं मत. हा चेंडू सुंदर आहे, बॅट फिरवतायत, अप्रतिम टप्पा. अशाच पद्धतीच्या गोलंदाजीची गरज होती. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे फटके आले गुरुनाच्या माध्यमातून, गुरुनाच्या गोलंदाजीवरती विशालच्या बॅटमधनं, आणि त्यानंतर आलेला हा डॉट. या चेंडूवर पुन्हा एकदा अपरकट, जबरदस्त प्रहार. खाली क्षेत्र निवडत असताना चेंडूला भिरकावून दिलं सीमा रेषेच्या बाहेर. वीरेंद्र सेवागची आठवण करून देतोय. चेंडू सीमा पार, सिक्सर. षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका चांगला आहे. विशाल मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. ऑन फायर षटकार. सितारा आजच्या रात्रीचा हा सर्वात विध्वंसक यात्री. हा चेंडू चांगला आहे, आतमध्ये घेतलाय. अजूनपर्यंत अशा प्रकारच्या चेंडूंची गरज होती. पंचांनी बाद दिलंय. या ठिकाणी षटक 5वं संपलंय. धावफलकावरती तब्बल जोडल्या त्या 74 धावा आणि 75 धावांचं महाकाय आव्हान या ठिकाणी उभं केलंय. फलंदाजी करावी लागेल. बॅटिंग करत असताना टीम बळवंत नगर या टीमला बनवायच्या आहेत 30 बॉल 75 धावा. आउट आहे की रनआउट? रनआउट. ओके, फलंदाज रनआउट आहे. या ठिकाणी पूर्वार्ध संपलाय. बनवायच्या आहेत त्या 75 धावा. काटेवाडी आणि मोरेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण टॉस साठी यायचं आहे. काटेवाडी आणि मोरेवाडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी उत्तरार्धाला सुरुवात होईल. 30 चेंडू आणि 75 धावांचं लक्ष ठेवलंय. फलंदाजी करत असताना बळवंत नगर या संघासाठी दूरवरून आलेल्या 2 टीम मैदानाच्या आतमध्ये झोजतायत आणि निश्चितच द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल आपण समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूयात आमचे मार्गदर्शक अंबरनाथ शहराचा आणि अंबरनाथ परिसराचा आपल्या सर्वांचा लाडका आवाज सन्माननीय तुकारामजी वागसर यांना आपण ऐकूयात. धन्यवाद. तर सर्वात प्रथम सूचना आहे काटेजवाडी टीम आणि मोरेवाडी टीम सामन्याला जर सुरुवात झाली, चालू सामन्याला जर सुरुवात झाली त्याच्या अगोदर जर तुम्ही आले नाहीत तर तुमचा दोघांचाही एक एक षटक कमी करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. तिसरा पुकार आहे तुमच्यासाठी. मोरेवाडी संघाचा संघनायक या ठिकाणी आमच्या समावेश जोडला गेलेला आहे. तर काटेजवाडी संघ आपण खूप लवकर रिपोर्टिंग केलं होतं, तर कर्णधार आपण लगेच यायचं आहे. कमिटीची जी काही प्रोसेस आहे ती आपण लगेच पूर्ण करा. घेऊन चालतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र खूप दूरवरचा अंतर काटून निश्चितच बळवंत नगर इगतपुरी तालुक्यातील हा संघ, त्या संघाला आपण पाहतोय. त्यांचा सर्वात प्रथम मी आदिवासी क्रीडा असोसिएशन अंबरनाथच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि त्यांच्या समवेत मात्र त्याच्या विरुद्ध संघ आपण पाहतोय सारमाळ. अक्षय बांगारे, एक सारमाळ एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं, नेहमीच या खेळाडूची वर्णी ठाणा रायगड मॅचला आपण पाहतोय तोच खेळाडू येण्याने ऍक्शन मध्ये गोलंदाजी मार्कवर असेल. 75 धावा बनवल्या, 74 धावा बनवल्या आणि 75 धावांचं लक्ष दिलंय ते बळवंत नगर या टीम पुढे. 2 संघाचे संघनायक या ठिकाणी समावेत जोडलेले आहेत.
लकी निरगुळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. पहिला चेंडू डॉट आला. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील कारण धावसंख्या अतिशय मजबूत स्थितीत पोहोचलाय सारमाळ संघ. 74 धावा बनवल्या. 30 चेंडूमध्ये 75 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू मात्र नावाप्रमाणे सुरुवात केली अक्षय भांगारे. सारमाळ एक्सप्रेस इथे मात्र लो फुलटोचा चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला. पहिल्या चाटेमध्ये चेंडूला उचलला तोपर्यंत अवधी होता. श्री गणेशा झाला तो बळवंत नगर या टीमचा. सलामीची जोडी आपण पाहतोय. शंकर आणि प्रकाश, एक हार्ड फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे शंकर. अतिशय शांत स्वभावाचा हा खेळाडू आणि तेवढाच मासेमारीमध्ये सुद्धा पारंगत असणारा हा खेळाडू. इथे मात्र गती चांगली आहे. काय या खेळाडूची वर्णी ठाणा रायगड मॅच असेल त्यावेळेला ठाणे टीम मध्ये लावली जाते याचं प्रत्यक्ष उदाहरण पुन्हा एकदा दाखवून देताना आपण पाहतोय अक्षय भांगारे. पहिला चेंडू डॉट खेळलाय शंकरला मात्र आपल्या नावाप्रमाणे खेळ करावा लागले कारण हार्ड फलंदाज आहे बरेचशा. इथे मात्र अक्षरशः नाकाच्या समोरून मात्र चेंडूला अक्षरशः खूप वेगाने फेकून दिलं. फलंदाजाला समजलंही नाहीये एवढ्या वेगाने चेंडू फेकला होता अक्षय भांगारे. 4 चेंडू आतापर्यंत अक्षयने फेकले. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. एवढी चांगली गोलंदाजी राहिली. इथे मात्र अक्षरशः आणि पहिला संघर्षाचा शंकनाद करणारा षटकार आपण शंकरच्या बॅट मधून पाहिला. यापुढील होणारा सामना मोरेवाडी विपक्ष काटेजवाडी. मोरेवाडी टीमने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा या ठिकाणी मात्र धाडसी निर्णय घेतलेला आहे. तर दोन्ही संघाने या सामन्यानंतर सज्ज राहायचा आहे. इथे षटकाराला संघर्षाचा शंकनाद करणारा षटकार आपण पाहिला आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. 5 षटकांचा सामना. 5 गोलंदाज मात्र आपल्याला वापरावे लागतील. या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक पहिला संपला. एका षटकाराचा अपवाद वगळता सर्व काही सुरळीत राहिलं ते सारमाळ संघाच्या वतीनं आणि इथून मात्र षटक क्रमांक P1चं पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 7 धावा. सावध सुरुवात करताना आपण पाहतोय बळवंत नगर इगतपुरी या संघाला. डीजे गोलंदाजी मार्कवर पिटूचं दुसरे षटक टाकण्यासाठी दर्शन या गोलंदाजाचा वापर केलाय. अजूनही येणारे 24 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे. आव्हान खूप महागडा आहे परंतु संघर्ष करावा लागेल तो बळवंतवाडी टीमला. शॉर्ट पिच चेंडू उसळी होती. चेंडू पडल्यानंतर मात्र उसळी घेतो सरळ इष्टरक्षकाच्या हातात. डॉट सुरुवातनं मात्र दर्शननं सुरुवात केली. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा मात्र दबाव वाढेल तो बळवंत नगर या टीमवर. कारण विचार केला तर 75 धावांचा डोंगर त्यांच्या समोर. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र सोपा झेल घेण्याच्या नादामध्ये दुसऱ्यांदा संधी आले. फलंदाज बाद जरूर जेर सुटला होता. त्याच्यानंतर मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल आणि पहिला धक्का लागलाय तो फलंदाज प्रकाश बाद झालाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आकाशला आपण पाहतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद. 8 धावा बळवंत नगर टीमच्या. सोपा घेल घेण्याच्या नादामध्ये मात्र झेल सुटला परंतु
धावचीच्या स्वरूपात मात्र प्रकाश बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या ऍक्शन मध्ये आपण खेळाडूला पाहू शकाल आकाशला. अजूनही 77 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 67 धावांची गरज आहे 22 चेंडू मध्ये. डॉट चेंडू 21 बॉल 67 ची गरज आहे ती बळवंतनगर या टीमला. अजून एक डॉट. वारंवार डॉट चेंडू फेकले जातात. एवढी चांगली गोलंदाजी आहे ती सारमाळ संघाची. यापुढील होणारा सामना काटेजीवाडी बनाम मोरेवाडी या दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे. शॉर्ट पिच चेंडू अगोदरच फलंदाज मात्र बॅट फिरवण्याचं काम करतोय. फलंदाजाचा टान्स पाहिला तर एक स्तब्ध राहून या ठिकाणी मात्र फलंदाजी करताना आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर असणे खूप गरजेचं आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हा खूप महत्वाचा आहे. इथे मात्र दुसरं षटक संपलेला आहे आणि या दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 8 म्हणजे एका धावेचं षटक फेकलेलं आहे. गोलंदाज आपण दर्शनला पाहिला. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली दर्शनची. 18 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे ती बळवंतनगर या टीमला. इथून मात्र संघर्ष करावा लागेल कारण विजयाच्या दिशेने आगीकूच करताना आपण पाहतोय सारमाळ संघ. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज रणजित आलाय. चला गेम ऑन करायचे आहे. रणजित गोलंदाजी मार्कवर. अवंतर +4 सबका साथ सबका विकास 5 धावा. या 5 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 18-62 अजूनही समीकरण आहे. डी गटातील आपण हे सामने पाहतोय. पहिला सामना आपण पाहिला संजय नगर विरुद्ध जय हनुमान ठाकूरपाडा. त्या सामन्यामध्ये संजय नगर या टीमने 12 धावेने तो सामना जिंकला. दुसरा सामना आपण पाहिला वडाजवाडी विपक्ष कुशवली संघाने तो सामना 49 धावांनी जिंकला. आणि तिसरा सामना आपण पाहतोय बळवंतनगर विपक्ष सारमाळ. पॅटर्न बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये. सिंगल मिळेल. सिंगल शिवाय दुसरं काही नसेल. सिंगलला काही फरक पडणार नाहीये तो सारमाळ टीमला कारण त्यांना ठाऊक आहे आपला धावसंख्या अतिशय चांगली आहे. 61 धावा अजूनही पाहिजेत त्या बळवंतनगर टीमला. चेंडू मात्र 16 आहेत. सरळ बॅटने खेळून काढले. लॉंग ऑन रिझन मध्ये त्या ठिकाणी पहिल्या क्षेत्ररक्षकाकडून चुका झाल्या परंतु बॅकअप चांगलं होतं. एकच धाव. पंधरा चेंडू 60 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार लागेल. डबल घेताना मात्र थोडीशी घाई झाली गोलंदाजाकडनं. चेंडू गॅदेज करायचा होता परंतु तर याच दरम्यान आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय अरुणजी वागचौरे
पुन्हा एकदा घेऊन आलेत आत्ताचा याच मागील आठवड्यामध्ये आपण त्यांची नाईटची रजनी शृंखला आपण पाहिली अतिशय चांगला आयोजन आणि पुन्हा एकदा वदप संजय नगर गौरकामत चषक नाईट रजनी 2024 आयोजक आहेत अरुणजी वागचौरे यांच्या वतीने आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आपण पाहू शकाल नाईट रजनीची 22/5/2024 23/5/2024 24/5/2024 शनिवार दिनांक 25/5/2024 आणि रविवार दिनांक 26/5/2024 या स्पर्धेमध्ये प्रवेश फी असेल 13,000 प्रथम पारितोषिक 80,000 द्वितीय पारितोषिक 40 तृतीय पारितोषिक 24 पाचवा क्रमांक 24 आणि 6वा क्रमांक 24 परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ठेवण्यात आलेली आहे उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज उत्कृष्ट फलंदाजासाठी शूज ओके म्हणजे सरप्राईज असेल सामनावीरासाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच दिली जाईल प्रथम येणाऱ्या 60 संघांना या ठिकाणी प्रवेश दिला जाईल दर दिवशी 10 संघ खेळवले जातील याची नोंद घ्यायची आहे सामने 4 ते 5 षटकांचे असेल ज्या कोणत्या संघाला या स्पर्धेमध्ये सर खेळण्याचा असेल तर निश्चितच आपण अरुण वागचौरे यांच्याशी संपर्क साधा किंवा रमेश मुकणे असतील विनायक पवार असतील निखिल पवार असतील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे ठिकाण संजय नगर येथील भव्य गोल मैदान धन्यवाद अरुणजी वागचौरे धावसंख्या धावफलकावर 18 सामना एकतर्फी होण्याच्या मार्गावर आहे कारण येणारे 11 चेंडू अजूनही 57 धावांची गरज आहे या खेळपट्टीचा विचार केला तर या खेळपट्टीवर धावा बनतायत कारण पहिल्या डी गटातील पहिल्या सामन्यामध्ये 85 धावा बनल्या 84 बनल्या 85 धावांचं योगदान दिलं दुसऱ्या सामन्यामध्ये 65 धावा बनला 66 धावांचं योगदान दिलं आणि तिसऱ्या सामन्याचा विचार केला तर 74 धावा बनल्यात आणि 75 धावांचं आव्हान दिलं होतं त्या अर्थातच चालू सामना आपण पाहतोय बळवंत नगर बनाम सारमाळ 10-70 फक्त सन्मान देण्याचं काम केलं एकच धाव मिळेल एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 19 अजूनही 56 धावांची गरज आहे सामना एकतर्फी होण्याच्या उंबरठ्यावर आहे खूप दूरवरचा अंतर कापून या ठिकाणी बळवंत नगर हा संघ या ठिकाणी दाखल झालाय फटका चांगला आहे एनिमेशन मात्र थोडस कमी आहे क्षेत्ररक्षक दूरवरचा सरसावलाय अतिशय चांगला झेल टिपला अजून एक फलंदाज बाद होईल स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण घरबसल्या एन्जॉय करू शकता इथे मात्र फटका चांगला आहे परंतु सिंगल असेल या सिंगलना काही फरक पडणार नाहीये तो सारमाळ संघावर कारण संघाची धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 20 धावा लागल्यात त्या बळवंत नगर टीमच्या येणारे 7 चेंडू आणि जवळपास 55 धावांची गरज आहे
एकतर्फी सामना म्हणावा लागेल आतापर्यंत तरी विचार केला तर. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण कराव. इथून मात्र चेंडू जाईल फरार. येतोय चौकार. या चौकारानं मात्र संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. काम तारपा नृत्य वाजवण्याचा प्रयत्न डीजेच्या माध्यमातून केला जातोय. धावफलकावर धावा लागल्या तर 24 धावा. आजची स्पर्धा मानाची आणि सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय. आई गावदेवी पिंपळवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2024. नाईट रजनीचा विचार केला तर वर्ष दुसरं आहे. मागील वर्षी सुद्धा अतिशय चांगलं आयोजन केलं होतं. फटका चांगला आहे परंतु हे पंचांनी नो घोषित केलाय. 4+1. पाच धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा. अतिशय चांगला फटका. 4 धावा मिळतील. 6 आहे का? 6. धन्यवाद ऑलेंडर, आपण निर्णय कळवला. 4 चेंडू 39 धावांची गरज. लोफुलटोसचा चेंडू. इथे मात्र पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये. फक्त सिंगल मिळेल. फक्त औपचारिकता बाकी राहिले. जवळपास विजयावर शिक्कामोर्तब करताना आपण सारमाळ या टीमला आपण पाहतोय. 3 चेंडू 38ची गरज आहे. यापुढील होणारा सामना काटेजीवाडी विरुद्ध मोरेवाडी. सिंगल. सिंगल असेल. फक्त एका चेंडू पासून विजयापासून वंचित आहे तो सारमाळ संघ. सामना मात्र फिनिश झालाय. सामना जिंकलाय तो सारमाळ टीम ना. अभिनंदन सारमाळ टीम. हडलक म्हणावं लागेल.